तुझी ती रिॲक्शन माहिती अशी दिलेली त्या व्हिडिओमध्ये. हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. व्हिडिओ बघतच असाल आणि एन्जॉय पण करत असालच आणि असेच व्हिडिओ येत राहतील असं आता वाटायला लागले मला. कंटिन्यू आठवड्याला 1-2 तरी व्हिडिओज येतील. आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे, खूप म्हणजे खूप स्पेशल आहे. लग्नाला आज 1 महिना झाला आहे. 1 मंथ ॲनिव्हर्सरी आम्ही ॲक्च्युली रात्री सेलिब्रेट केली. यांनी मला सरप्राईज दिलं. तो सरप्राईजचा व्हिडिओ आपण आधी बघूया आणि नंतर पुढे बोलूया. मी तुम्हाला बोलवलं. सॉरी भरवते थांब. तिला बरोबर तुला काय तर असं हे सगळं झालं आणि आता आम्ही जेवण करतोय. जेवण करून त्याच्यानंतर आम्ही केक आणायला जाऊ. कुठे जाणार आहोत वगैरे काय माहिती नाही. तर केक आणणार आहोत, त्यांच्यासाठी सरप्राईज असणार आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही फिरायला जाणार आहोत. ते येणार आहेत घ्यायला आम्हाला. 2-2:30 वाजता आम्ही निघू इथून. आम्ही जाणार होतात केसरीला. आणि आता आम्ही अंड्याची आमटी करतोय, मी आणि आम्ही 2 जण अंड्याची आमटी करतोय. मॅडम कालपासून कांदे चिरतोय. काल चिकन केलं, काल कांदे चिरत होता. आज अंड्याची आमटी करतोय, आज कांदे चिरतोय. आणि मॅडम इकडे आराम करताय. आज भलेही 1 मंथ ॲनिव्हर्सरी वगैरे आहे तरी पण मी अशाच कपड्यांमध्ये जाणार आहे. कारण आणले नाही कारण मी इथे राहायला आले ह्याच्याकडे 2 दिवस आणि मी काही कपडे वगैरे खास आणले नाही आहेत. आणि त्यांना मी सांगू शकत नाही की आणा म्हणून, कारण ते मग विचारते कशाला पाहिजे का मग हे आणि ते, म्हणून मी त्यांना काही सांगू शकत नाही. सो मी हेच टी शर्ट घालणार आहे आणि जाणार आहे. सो चला आधी जेवण करूया फटाफट, नंतर केक आणायला जाऊया आणि नंतर फिरायला जाऊया. सगळ्यांनी जेवायला या. अंड्याची आमटी मी नाही करत आहे, हे मला जेवण घालतायत. 2 दिवस झाले हे जेवण करून घालतायत. मी आहे तर आपलं जेवते इथे येऊन. पुढाला गेलो केक आणायला म्हणून. मला सांगा केक म्हणाला ना, मग हा जिथे राहतो तिथेच हा केक घेतला आणि आलो. आता मस्त जेवायचं, थोडा वेळ आराम करायचा आणि मग यायचं. चला झालं ऑमलेट. लागलं हे काय ते नको पाण्यात जाऊ भिजणार. अरे काय काहीतरी लागलं. किडा लागला. आम्ही इथे मस्त सेलिब्रेशन करणार, म्हणजे केक वगैरे आणलेला. आमचा सगळं खुश झालं. माझं सरप्राईज एकदम खुश झालं. आणि मला म्हणाले इथे नको केक वगैरे काय कापूया, नको नंतर कापूया. अरे रे टाइम आज मोडून टाकणार. हात नाही ना हातात तो. कसा सवय नाही ना. आता माझा फोटो काढ. पनिशमेंट फोटो काढायचे बघ. पाय भाजले लवकर. ते यांचा फोटोशूट चाललाय. भांडत नाही भांडतात, मी भांडत नाही अजिबात. तूच भांडते. छान अशा लोकेशनवर थांबलो, मस्त फोटोज काढले, खूप मज्जा आली. आणि आता जातोय केसरीला. आता मध्ये कुठे थांबायचं नाही आहे, डायरेक्ट केसरीला. आत्ता पोचलो आम्ही KSR ग्लोबल ॲक्वेरियम केसरीमध्ये. आणि बघूया काय काय आहे. मी पहिल्यांदाच आले. छान अशी एंट्रन्स आहे.
पेंटिंग पण मस्त आहे इथे, पण आज संडे असल्यामुळे ना भरपूर गर्दी आहे. पण आजचं वेदर खूप भारी झालं आहे. मागे डोंगर आहेत, पाऊस पण जरा जरा आहे आणि हे वरती काळे काळे ढग. वेदर तर जाम भारी झालं आहे आणि बाजूला पेंटिंग तर एक नंबर आहेत सगळं, ज्याने कोणी काढलेत ना. आतमध्ये जायच्या आधी ह्यांना कोणीतरी फोटोग्राफर केलं आहे इथे, ह्या फॅमिलीचा फोटो काढतात. ते दोघं आम्हाला सोडून गेले पुढे आणि आम्ही एका फिशची माहिती वाचतोय आणि माशाचे बघतोय निरखून. त्यांनी काही व्हिडिओज वगैरे काढले नाही आहेत कदाचित. मोबाईल आणि एका हातीत हे काय असं खायचं. ते कोणतरी खात होतं त्या दिवशी एक छोटं बाळ. तर ॲक्वेरियम फिरून झालं आणि आता छान मस्त थंडगार पाऊस आहे, वातावरण पण थंडगार आहे. मग त्यामुळे सगळ्यांनी चहा घेतला आहे आणि प्राईज घेतले. पण यावेळी मी चहा स्किप केला आहे. मोठं काम केलं काय? काय काय ते बोल. हे मिस्टर अँड मिसेस माही तो एक बरं आहे. बरं आहे का? किती झालो? 7:30. म्हणजे आता आम्ही मूवी बघायला जातोय. साडे 11 वाजले, आम्ही जेवायला आलो. आता सगळेजण जेवत आहेत, मी अजून सुरुवात नाही केली आहे, माझं बाकी आहे. सो जेवूया आता आणि जाऊया, झोप येते. आमचं ना जेवण झालं आणि आता फायनली आम्ही केक कट करणार आहोत. हा केक आहे आणि ह्या केकसाठी आम्ही ना भरपूर फिरतो. आज कुडामध्ये पूर्ण फिरलो, पण मला काहीच केक आवडला नाही, म्हणजे मनासारखं तर काही मिळालं नाही. म्हणून पुन्हा ह्याच्या घरी जाऊन तिथेच जवळच केक घेतला आणि दुपारपासून मी केक फिरवतोय. तिथं केसरीवरून परवरी, केसरी पंढरवरून निघालो, केसरीला आलो, केसरीवरून डायरेक्ट गोव्याला गेलो, मूवी बघितला आणि त्याच्यानंतर आता गोव्यातच आहोत अजूनही, पण खूप अलीकडे आलो आता, म्हणजे घरी जायच्या मार्गाला. आणि तिथे जेवायला थांबलो, आमचं जेवण झालं आणि त्याच्यानंतर आम्ही आता केक कापणार. ऐका तरी, मी एवढं तुमच्यासाठी असं अहो वगैरे तो टॅग शोधून आणला. मग असं काहीतरी वाटलं पाहिजे ना, असं स्पेशल नवऱ्यासाठी खास असं सरप्राईज देण्यासाठी. पण खरं तर नवऱ्यानेच सरप्राईज दिला, असं असं मस्त फिरून वगैरे आणलं. मस्त गोव्याला. थँक्यू. 1 महिना झाला आता आयुष्य यशस्वीरित्या 1 महिना पूर्ण केला. मला अवॉर्ड देण्यात यावं असं. म्हणजे मला झेललं असं म्हणायचंय का? असं म्हटलं तूच म्हणतेस ते, तूच म्हणतेस ते. नाही म्हणजे का असं म्हटलं? काय नाही कसला टाळ्या कोण मारतो? 2-3 हात. म्हणजे केक कापायचं म्हणजे जोरात तरी वाजव येड्या. बस ओके, त्याला भरवा एकमेकांना. आपण नाही खायचं, भरवायचं. मी तुला भरवतो, तुम्हाला बरोबर. हा पूर्ण पूर्ण एवढा अर्धा घे. नाही, वरचा अर्धा घे तुला अजून. मी खाते बरोबर. हे सगळं तुमच्यासाठी, एवढं प्रेम माझं उत्पन्न झालं सगळं
ते असा मोठा हा ओके डोंगळा पण आला ह्यांचे हे परम डोंगळा. मित्र नाही हे डोंगळा तुझा परम मित्र खांबन दिसतच नाही हा ओके दिसलं हा. झालं खाऊन पण असं नाही बोलायचं मला त्यांना ए, बोल काय तुझं. नको आता. तर आमचं असं ठरलेलं की हा. आता जेवायला उशीर झालाय सो जाता जाता गाडीतच केक कापायचा बरोबर पण आपले हॉटेल मालक शुभम यांच्या सौजन्याने Yes. आम्ही इथेच केक कापून सेलिब्रेशन करतोय सो त्यांना थँक्यू खरंच आणि आमची ट्रीट जी आम्ही हॉटेल शुभमला येऊन सेलिब्रेट केला अॅनिव्हर्सरी आमचा 1 monthचा तर सुंदर जेवण होतं आणि मी नेहमी रिकमेंड करतो आणि आम्ही नेहमी पहिल्या डेटपासून आम्ही इथेच जेवायला येतो आमची पहिली डेट पण इथेच झाली सेकंड पण इथेच झाली थर्ड पण इथेच मी थर्ड आहे मी फोर्थ आहे ही काय डेट नाही आहे म्हणजे आता सेलिब्रेशन करायला आलं पण ठीक आहे प्रत्येक वेळी आम्ही इथेच जातो जेव्हा जेव्हा आलो आणि ही माझी फेवरेट जागा आहे हे टेबल कारण आम्ही पहिल्यांदा आलेलो त्यावेळी ह्याच टेबलला बसलेलो 1:10 झाली आहेत रात्रीची हल्ली आमचं आणि- रोज जागरण असतं 1-2 वाजेपर्यंत 1-2 वाजेपर्यंत आता 3 दिवस झाले ना आपण आजचा तिसरा तिसरा दिवस दिवस. 3 दिवस आम्ही अशीच जागरणं करतोय कारण आम्ही वेब सिरीज बघतोय मूवीज बघतोय आणि आज आम्ही फिरायला गेलेलो हे आज पण सगळं movie झालं. बघितली. आज पण किती वेळा? मूवी बघितली पण ती थिएटरमध्ये जाऊन बघितली आणि तर 1:10 झाले असा गेला हा मस्त आजचा दिवस सगळ्यांना मनापासून थँक्यू खूप मस्त गेला माझा पण दिवस thank you. जसं मी एक्सपेक्ट केलेलं ना त्याच्यापेक्षा पण खूप भारी गेला आजचा दिवस आणि मी म्हटलेलं मी त्यांना सरप्राईज देणार आहे वगैरे म्हणजे केक वगैरे कापून पण ॲक्च्युली त्यांनीच खूप मोठं सरप्राईज दिलं मला मी खूप खुश झाले अचानक आणि एवढा वेळ दिला माझ्यासाठी एवढा वेळ काढला पूर्ण दिवस त्यांनी स्पेंड केला भलेही ते दुपारी आले तरी पण जेवढा वेळ होते तेवढा वेळ खूप मजा केली आम्ही सगळ्यांनी आणि खूप मज्जा आली थँक्यू त्यांना आणि संपूया आजचा व्लॉग इथेच कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये रेग्युलर व्हिडिओज असेच येत राहू देत अशी माझी इच्छा आहे बघूया आता हात दुखला माझा आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय